हजारो वर्षापूर्वीची विपश्यनेची कला विलुप्त झालेली आहे ते पुन्हा शोधून या जगाला दुःखाच्या निराकरणाचा मार्ग ज्यांनी सांगितला ते भगवान गौतम बुद्ध. हजारो वर्षापूर्वीचा बौद्ध धर्म याचे पुनरुत्थान करून या जगाला पुन्हा बुद्धाची ओळख करून दिली ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन स्वराज्य स्थापन करणारे व ज्यांच्या मुद्रेत प्रतिपश्चंद्र लेखेवे वर्धिष्णू विश्ववंदिता शहाशृणू शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. शहाजीचा पुत्र शिवाजी याने प्रस्थापित केलेलं हे स्वराज्य पुन्हा एका जाती धर्मासाठी नसून ते सर्वांसाठी आहे. आणि ते चंद्राच्या वाढत्या कोरीप्रमाणे असा उल्लेख ज्यांनी केला ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र संभाजी महाराज. मी ज्या नगरीतून येतो त्या नगरीचे संस्थानिक कोल्हापूर नरेश छत्रपती शाहू महाराज. आणि आज मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि अशा तमाम महापुरुषांना, महान स्त्रियांना मी अभिवादन करतो की ज्यांनी आपले आयुष्य समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी व्यतीत केले. मी रोहित सकाराम कुर्णे, राहणार कोल्हापूर. विषय मांडत आहे पुरोगामी महाराष्ट्रासाठी महात्मा फुलेंचं योगदान. मित्रांनो, ज्या समाजामध्ये माणसाला माणुसकीप्रमाणे हक्क नसतात तो समाज कधी प्रगत होत नाही. आणि ज्या समाजामध्ये अंधार पडून ज्ञानाचा प्रकाश पसरतो तो समाज पुढे जातो. अन्यायाला विरोध ज्यांनी केला आणि अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दिवा पेटवून महाराष्ट्राला पुरोगामी बनवलं ती क्रांती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. साविद्या या विमुक्ती म्हणजे खरी विद्या ती जी मुक्ती देते या विचाराशी एकसंग राहून महात्मा फुले आयुष्यभर लढले. मित्रांनो, महात्मा फुलेंच्या आयुष्यातला प्रसंग सर्वांना माहिती आहे. तो प्रसंग असा, महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते. तिथे तू शूद्र आहेस, तू जा इथून, असं त्यांचा अपमान झाला. किती मोठा अपमान. पण ते शांत राहिले, पण मनात एक ज्वाला पेटली आणि तिथूनच एक समाजक्रांती सुरू झाली. 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. त्या काळात मुलींना शिक्षण देणं म्हणजे गुन्हा मानला जात होता. आणि त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या पत्नी, पहिल्या स्त्री शिक्षिका माता सावित्री. त्यांच्या शेणाचा वर्षाव झाला, चिखल फेकले, दगड मारले, परंतु त्या थांबल्या नाहीत. कारण त्यांना माहिती होतं आजचा हा संघर्ष भविष्यातल्या कित्येक अस्पृश्य आणि कित्येक मुलींसाठी त्यांच्या उद्धारासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग जो फार कमी लोकांना माहिती आहे. एक विधवा जी समाजाला थरथर कापत होती कारण ती गरोदर होती. आणि त्या काळात हा गुन्हा होता. एवढेच नव्हे तर त्या स्त्रीला जगण्याचा हक्कही नव्हता. अशा वेळी महात्मा फुले माता सावित्री पुढे आल्या. त्यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिला, त्या बाळाचा जन्म सुरक्षित केला आणि त्या बाळाला या दोघांनी स्वीकारलं. पुढे तेच यशवंतराव, डॉक्टर यशवंतराव फुले झाले. सार्वजनिक सत्यधर्मासारखा ग्रंथ लिहून सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली. सार्वजनिक सत्यधर्म समाजाला सत्याचा मार्ग दिला. गुलामगिरीसारखा ग्रंथ लिहून त्यांनी समाजातील अन्यायाला विरोध केला. त्यांनी आपली विहीर अस्पृश्यांसाठी सुरू केली, खुली केली. ते फक्त बोलत नव्हते तर त्यांनी करून सुद्धा दाखवलं. एके रात्री महात्मा फुले आपल्या घरी होते. 2 गुंड त्यांना जीवे मारण्यासाठी घरी आले होते. महात्मा फुले म्हटले, मला मारण्यात जर तुमचं काही भलं असेल तर तुम्ही मला मारून टाका. ते शब्द नव्हते, ती करुणा होती. तीच करुणा जी उपगुप्ताने सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन केले होते. तीच करुणा, त्याच करुणेच्या ह्याच्यावर महात्मा फुलेंनी त्या 2 गुंडांचे हृदय परिवर्तन केले. त्या गुंडांनी शस्त्र जमिनीवर ठेवले आणि महात्मा फुलेंच्या पाया पडले. ते म्हणतात ना, तलवारीने नाही, गोळ्यांनीही नाही, करुणेनं आणि माणुसकीनं जिंकलेली लढाई फार मोठी असते. शिक्षणात हे मोठं शस्त्र आहे, तेच आपल्या उद्धाराचं एक शस्त्र आहे असं सांगून जोपर्यंत समाजातला शेवटचा व्यक्ती उभारत नाही तोपर्यंत आपला हा लढा सुरूच राहील असं ठणकावून महात्मा फुलेंनी सांगितलं. मित्रांनो, विचार हे मरत नसतात, ते पुन्हा पुढच्या पिढीत रुजत असतात. महात्मा फुलेंनी लावलेलं बीज समतेचं, न्यायाचं
शिक्षणाचं त्याचं वटवृक्ष पुढे बाबासाहेब आंबेडकर झाले. महात्मा फुले म्हटले शिक्षण घ्या, बाबासाहेब म्हटले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. महात्मा फुलेंनी समाजाला जागं केलं, बाबासाहेबांनी समाजाला अधिकार मिळवून दिले. महात्मा फुले नसते तर बाबासाहेबांचा मार्ग इतका भक्कम झाला नसता. म्हणून बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरुस्थानी ठेवलं. ते म्हणतात ना, महात्मा फुले हे क्रांतीचं बीज होते आणि त्या बीजाचं बाबासाहेब हे वटवृक्ष होते. जाताना एवढेच म्हणतो की अंधार फोडून प्रकाश त्यांनी दिला, अंधार फोडून प्रकाश त्यांनी दिला, शिक्षणाचा मार्ग त्यांनी दाखवला, समतेचा मार्ग त्यांनी दिला, समतेचा मार्ग त्यांनी दिला आणि महाराष्ट्र हा पुरोगामी बनवला, महाराष्ट्र हा पुरोगामी बनवला. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.